देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंनी महाडच्या चौदार तळ्याला भेट दिलेली आहे। बाबासाहेबांच्या स्मृतींना फडणवीस आणि शिंदेंकडून उजाळा देण्यात आला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय। आज महाडच्या दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमासाठी जात असताना बाबासाहेबांच्या स्मृतींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उजाळा दिला। या एकाच गाडीमधून या दोघांनी प्रवास केला। महाडच्या चौदार तळ्याला त्यांनी भेट दिली आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना या दोघांकडून सुद्धा उजाळा देण्यात आला। फडणवीस आणि शिंदेंनी महाडमधल्या चौदार तळ्याला भेट दिली। आज महाडच्या दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतोय आणि कार्यक्रमासाठी जात असताना ही दोघंही चौदार तळ्याला या दोघांनी भेट दिलेली आहे। बाबासाहेबांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा या ठिकाणी देण्यात आला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। एकीकडे सामनातून टीका करण्यात आलेली आहे आणि राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की शिंदे हे फडणवीसांवर नाराज आहेत आणि त्या संदर्भातलं शहांकडे त्यांनी तक्रार केली। शहा आणि शिंदे यांच्यामध्ये झालेला संवाद हा सामनातून छापून आलेला आहे आणि असं असताना आमच्यामध्ये सर्व काही आलबेल असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, नक्कीच या ठिकाणी रायगडमध्ये न्यायालयाच्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते आणि त्यासोबतच या ठिकाणचे मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या। मात्र फडणवीस यांनी गाडीत बसताना स्वतः अदितीताईंना सांगितलं की आपल्या गाडीत बसा आणि या फडणवीस यांच्यासोबतच या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच एकाच गाडीमध्ये अदितीताई तटकरे, भरत गोगावले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे सगळे मिळून हे एका ठिकाणी नाश्त्याच्या ठिकाणी गेलेले आहेत। यांच्यामध्ये नेमकी सध्या रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा या ठिकाणी कायम असताना या सगळ्यांची या एकाच गाडीतून जी सफर आहे ती लक्षवेध करते आहे। त्यामुळे कदाचित या सगळ्या रायगड जिल्ह्याचा जो पालकमंत्रीपदाचा तिढा आहे तो या ठिकाणी सुटू शकतो अशी शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीनं हे चौघेही नेते एकाच गाडीतून प्रवास करत आहेत त्या अनुषंगानं पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल की काय अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे आणि त्याच अनुषंगानं गाडीत या संदर्भातली काही चर्चा होऊ शकते अशी सुद्धा शक्यता आहे। मात्र सध्या हे सगळे नेते हे एकाच गाडीमधून या ठिकाणी थोड्याच वेळात जो कोनशिला समारंभ आहे त्या ठिकाणी येतील आणि हा कोनशिला समारंभ पार पडेल। मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा या ठिकाणी सुटतो का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कदाचित त्याचं उत्तर आज मिळू शकतं। नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।